आधी लोक एकमेकांच्यात भांडलेत आणि आता काय तर बांधावरचं राजकारण व्हायचं, लग्नाचे प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणजे एका गटातली मुलगी दुसऱ्या गटात यायची नाही. गटातटाला लोक इथं मानतात, पक्षाला मानण्यापेक्षा बांधावरची आमच्या म्हणजे पूर्वीचा इतिहास बघितला तर अनेक डोके फोडून गेलेलं राजकारण आहे. गावात भाजप पार्टीचं वातावरण चांगलं आहे. तिन्ही गट एकत्र असल्यामुळे मतदान जास्त होते. काकासाहेब त्यामुळं 4 ते 4,500 लीडनं आमच्या सीटा बसणार. आता 3 पक्ष इथं एका जागी आहेत आणि ते येणार नाही. 3 गट एका जागी, समरजित, संजय घाडगे आणि मुश्रीफ साहेबांचा. त्यांच्या बाजूनं जवळजवळ निकाल लागल्या जमा आहे आणि भरघोस मतं घेऊन आमच्या सीटा निवडून येणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलो तर भडगाव या गावामध्ये आहे. कागल तालुक्यातील हे जिल्हा परिषदेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भडगाव या गावामधील जी काही लोक आहेत त्या लोकांच्या सोबत आपण चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहे, जाणून घेणार आहे की एकूण एक काय ह्या गावामध्ये परिस्थिती आहे, नेमकं पारडं कुणाचं जड आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर बघायला गेलं तर कागल मधल्या हा कागल जो तालुका आहे हा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचं विद्यापीठ म्हटलं जातं. आणि इथं बघितलं तर जिल्ह्यामध्ये कागल आणि इथं बघितलं तर कागलमध्ये गटातटाचं राजकारण आहे. कुठल्याही पक्षाच्या राजकारणावरती आता ही निवडणूक होत नसून गटातटाच्या राजकारणावरती व्हायला लागलेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान करताना कशा पद्धतीनं मतदान करणार? माणूस बघून करणार आहे, पक्ष बघून करणार आहे, लोक बघून कशा पद्धतीने करणार आहे? कागल तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण असल्यामुळे 3 गट एकत्र आल्यामुळे भरघोस मतान आमच्या 3 जे गट प्रमुख आहेत त्यांच्या बाजूनं जवळजवळ निकाल लागल्या जमा आहे आणि भरघोस मतं घेऊन आमच्या सीटा निवडून येणार. कसं काय? कारण 3 गटाची लोक गटातटाला लोक इथं मानतात, पक्षाला मानण्यापेक्षा. आणि 3 गटाची लोक एकत्र आल्यामुळं इथं मताचा भरपूर परिणाम दिसून येणार आहे. वरती एका बाजूला नेते एकत्र आलेले आहेत, खाली लोकांचे आता विरोधक म्हणजे कितीतरी पारंपरिक म्हणजे बघायला गेलं तर 10-10 वर्षाचा विरोध ते आता एकत्र आलेत का गावी? कारण नेत्यांनी सूचना दिल्यामुळे बऱ्यापैकी लोक कव्हर झालेले आहेत. त्यामुळं 4 ते 4,500 लीडनं आमच्या सीटा बसणार. तुमचं काय मत आहे? हे 3 उमेदवार एकत्र असल्यामुळे तर भरपूर मतदान भडगावमध्ये तरी फुल मतदान मिळणार आहे. कसं काय? घाडगे गट हे समत्र एकत्र आल्यामुळे ते मतदान भरपूर मिळणार आहे. काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये काय होईल? या निवडणुकीमध्ये जर बघायचं झालं तर तिन्ही गट एकत्र आलेत. तर प्रत्येकाला प्रश्न असा पडलेला असेल की आधी लोक एकमेकांच्यात भांडलेत आणि आता काय पण लोकांनी जर विचार केला, तीन गट एकत्र आलेत, तर जर आपण सगळ्यांनी एकत्र आलं, जी मागची काही भांडणं आहेत ती विसरली, तर हा आपल्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी हे उपयोगी राहील. त्यामुळे हे लोकांना पटलंय. आणि कोण एकत्र आलेत असं काय नाही की फार विरोधी असणारी लोक एकत्र आलेली आहेत. ही लोक कधी ना कधी एकत्र होती आणि आता ही पूर्वी एकत्र होती, आता एकत्र आली आहेत आणि हे लोकांना पटणारं आहे. हसन मुश्रीफ साहेब असतील, समरजित घाडगे असतील आणि संजय बाबा असतील, ही जरी थोडी एकमेकाच्या विरोधात असली पण ही कधी ना कधी पूर्वी एकत्र होती. आणि विकासासाठी ही जर लोक एकत्र येत असतील तर खालच्या लोकांसाठी हे चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण महत्वाचं काय, जसं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून रस्ते ह्या कागल तालुक्यात बघितले तर बाकीच्या तालुक्यांपेक्षा रस्ते हे खूप चांगले झालेले आहेत. तर असाच जर विकास करायचा असेल तर दादांनी जे समरजित घाडगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हा काय त्यांच्यासाठी फार सोपा निर्णय नव्हता, पण त्यांनी का घेतला? पण लोकांच्या कल्याणासाठी जर आपण एकत्र आलो तर आपल्याला कुठंतरी पुढे अजून जाता येईल. त्यांच्या पण काही राजकीय महत्वाकांक्षा असतील, पण सगळ्यांनी आपापला स्वार्थ हा लोक बघणारच. पण त्याच्यातून जर लोकांचा विकास होणार असेल तर त्यासाठी आपण काही नाकारता कामा नये. सो जिल्हा परिषदेचे उमेदवार इथनं काकासाहेब सावरकर आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उमेदवार कसा आहे? काकासाहेब हे अनुरगावचे लोकनियुक्त सरपंच. जर तुम्ही त्यांचं पार्श्वभूमी बघितली तर हे एक कॉमन सामान्य असे व्यक्तिमत्व आहे. तर सामान्य व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना गावातले काही बेसिक प्रॉब्लेम आहेत ते त्यांना माहिती आहे. असं नाही की नुसतंच गटार हे सगळेच नुसते प्रॉब्लेम नाही आहेत, पण आरोग्य व्यवस्थेकडनं लोकांच्या काही अपेक्षा आहेत. तर याबाबत त्यांना खूप चांगली माहिती आहे आणि ग्रासरूट लेवलचे नेते असल्यामुळं त्यांना नक्कीच फायदा होणार. आणि यामध्ये आता असंच आहे की शेवटी ही लोकांच्या हातात निवडणूक आहेच, पण लोक सामान्य
जो काही उमेदवार आहे तर त्याकडे बघून त्यांना चांगलं मताधिक्य देतील. काय वाटतं तुमचं काय मत आहे याच्यावरती? काकासाहेबांवर निवडून हा? काकासाहेब साहेबांवर निवडून येणार. कसं काय? आता मी त्यांच्यासोबत फिरतो, हा. त्यांचं जे लोकांच्याकडे जे प्रेम आहे हा. ते आपण बघतोय, हा. त्यामुळे काकासाहेब निवडून येणार. काय म्हणतात लोक बोलताना काय म्हणतात? काय नाही, आता जर तिन्ही लोक एकत्र आलेत ना नेते, त्यामुळे विकास हा 100% होणार आणि वरून निधी आणण्यासाठी किंवा त्यांचे गाववाल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मानव सचिन परीट. बरं, तुम्हाला काय वाटतं ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता बघायला गेलं तर आमने सामने ही लढत आहे, या लढतीमध्ये काय होईल असं तुमचा अंदाज आहे? आता कसं आहे माहिती आहे काय, एक तर 3 गट आपले एकत्र आहेत आणि जे आपले उमेदवार आहेत आता म्हणजे उभारलेले काकासाहेब सावडकर आणि दिगंबर अस्वलेंची आई काकी साहेब, काय हे दिगंबर अस्वलेंचे कार्य चांगलं आहे. मग गोरगरिबांच्यातनं दवाखान्याच्या बाबतीत किंवा कुणालाही काही लागलं तर ते थांबत नाहीत, कुठल्याही गोष्टी पुढे असतात काय, त्यामुळे हे नेतृत्व चांगलं आहे. काय कुठल्याही उद्योगधंद्यासाठी सहकार्य असू देत, प्रत्येक गोष्टीला सहकार्य असतात, प्रत्येक गावात जे सहकार्य असते ते चांगलं आहे आणि त्यांचा असे म्हणजे जनसंपर्क चांगला आहे काय, त्यामुळं जी सीट येणे यालाच पाहिजे आणि येणारच सीट ती, काय अडचण नाही. ओव्हरऑल मतदारसंघात या गावामध्ये भडगाव गावात कशा पद्धतीनं मतदान होईल, कुणाला किती टक्के होईल आणि कुणाला कसं होईल काय सांगा? भडगाव मध्ये आता 3 गट एकत्र आल्यामुळं काय त्यामुळे चांगलं मतदान होणार. हा. काय चांगलं म्हणजे ह्या जे 2 उमेदवार आहेत त्यांना जवळजवळ 80%च्या वर एवढं मतदान होईल? होय होणार. इथलं गावातलं आहे का? काय गावातले भडगाव काय काय वातावरण इलेक्शन वातावरण काय चांगलं आहे, चांगला आहे. 3 गट एका जागेत म्हटल्यावर चांगला आहे. 3 गट एकत्र सगळे म्हणतात 3 गट एकत्र आल्यात वातावरण चांगलं आहे. तुमचं काय मत आहे? माझं म्हणणंच ते आहे. नेते एकत्र आले हो, लोक एकत्र आल्यात का? लोक बी येणार, लोक कुठे जाते हा. येतेच कधी? कधी म्हणजे आता इथं कुठे जाते, लोक आहेत ना हा. बाहेर पडल्यात ना, आता हा. कुठे जाते आहेत ना. काय भडगाव मध्ये काय होईल असं वाटतं? काय 70% होईल. एवढं होणार? हो. कसं काय? कसं काय तुम्ही म्हणजे? कुठल्या गटाचं? मी मुस्लिम गटावर. का मुश्रीफ गटाचं? मुस्लिम गटा पहिल्यापासून काय वाटतंय मुश्रीफ साहेबाला लोक आता देतील का हो संधी? द्यायला काय करणार, कसं काय? देतात की. हम्म. देणार का बरं? का बरं म्हणजे का त्यांना कामं निवडून केल्यात द्यायचं तिने, का सरकार? कामं केल्यात ना, हा. कामं सगळी केल्यात तिने, हा. करणार म्हणून त्यांना- 100%. हो. बरं, इथले जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण आहेत? हे काकासाहेब पाटील त्यांचं- सावडकर. त्यांचं काम कसं आहे? त्यांचे काय आता नवीन उभा राहिले ते हा. सरपंच गावात आहेत. काय काय वातावरण गावात निवडणुकीचं? मी या क्षेत्रात लयच नसतोय, म्हणजे मी वायरिंगचे काम करतोय, मी या क्षेत्रात लयच नाही, त्याच्यामुळे मला अंदाज काय बांधलाय का? नाही 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 काय बांधाय नाही अजून, का आता हे चालू झालंय नाही, त्याच्यामुळे काय आता अंदाज काय असा बांधाय नाही. निवडून देताना आता माणसाने विचार करून देणार लोक काय म्हणून द्यायचं, काय उमेदवार बघून द्यायचा, माणूस बघून द्यायचा की पक्ष बघून द्यायचा, काय करायचं? नाही, माणूस बघून नाही, मग काम करणारा माणूस बघून द्यायला पाहिजे हो. हे देणार लोक असं. कोण वाटतंय काम करणारा माणूस, कुठलं वाटतं? असं काय नाही आहे अजून, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय आता काय म्हणजे आम्हाला एवढा अभ्यास नाही होत यातला, हा. पण बीजेपीची येतील सीट असं वाटतंय. असं होईल म्हणताय? होय होय 100%. आता 3 पक्ष इथं एका जागी आहेत आणि ते येणार नाही. हा. 3 गट एका जागी, समरजित, संजय घाडगे हा. आणि मुश्रीफ साहेबांचा. त्यामुळे मतदान कुणाला? मतदान बीजेपीला. बीजेपीला. काय काय वातावरण गावात? वातावरण काय आहे ते व्यवस्थित आहे. कुणाला आमदार मतदान करताना करायचं? मतदान काय आता तिघ जण उभारले एका जागी आहेत, व्यवस्थित आहेत. कुणाला करताना मतदान करायचं, कुणाला आणि का करायचं? नाही एवढं काय लिटर माहिती, म्हणजे कसं आहे, ही कामं चांगली झाली आता आपल्या भागात. म्हणून कुणाला करायचं? हे भाजपलाच करायचं. भाजपला. होय. आबा नमस्कार हो. तुमचं नाव? रंगराव गणपती चौले इथलं गावात? गावातले. गावात काय काय वातावरण, कुठल्या गावात- पार्टीचं वातावरण चांगलं आहे, कुठल्या याचं कमी आहे? गावात भाजप पार्टीचं वातावरण चांगलं आहे. बर तिन्ही गट एकत्र असल्यामुळे मतदान जास्त होईल. बर 100% आहे. कसं काय? कसं काय म्हणजे 3 नेते एकत्र असल्यामुळे 5-6 जणांची विचार चालू, सगळी भाजपच म्हणायला लागली. हा हा बरोबर आहे. का भाजप- बरं? का बरं म्हणजे मुश्रीफ साहेबांचं काम भयानक आहे, हा. त्याच्या पाठोपाठ संजय बाबांचं आहे, हा. आणि त्याच्या पाठोपाठ राजेसाहेब त्यांचं कर्तृत्व आहे, हा. म्हणून गट तिने एकत्र केला आहे.
आता इथलं जिल्हा चालना व्हावी. परिषदेची सीट बघायला गेलं तर भाजपला सुटली आहे होय म्हणून भाजप असं काय नाही असं काय नाही तिन्ही गट एकत्र आहे. तिन्ही गट एकत्र आहे. बर तुमचं काय वाटतं ही माणसं कामाच्या माणसाला निवडून द्यायचं कुणाला निवडून द्यायचं ही कामाचीच माणसं आहेत. मुश्रीफ साहेब म्हणा, संजय बाबा, ही कामाचीच माणसं आहेत आणि आमच्या गावचा विकास बराचसाच झाला आहे. काय काय गावात कामं केलं तुम्ही? आमच्या हे देऊळ बांधलं आम्ही युती केल्यापासून. मुश्रीफची आम्ही संजय गाडगे गटाचं ही युती केल्यापासून ही देऊळ बांधलं, ते देऊळ वरलं बांधलं, ही चिमणी बांधली, घाट केला, नवीन पैजल योजना, पाण्याची योजना नवीन पहिली सोडून नवीन काढून बांधली आणि ती फिल्टर हाऊस ते चालू केलं. त्याच्यामुळं ही पार्टीच हे होणार, निवडून येणार. हे वरती नेते एकत्र येतात, निर्णय घेतात, खालच्या लोकांना विचारत नाहीत अशा पद्धतीचे म्हणतात आणि लोक काय हिंसा ऐकणार नाहीत अशा पद्धतीचे पण काय काय म्हणतात. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? असं काय नाही विचाराने तशी मानली. कोणतरी म्हणणार उगाच पण मतदान हे जास्त भाजपला. पलीकडची लोक पलीकडचे नेते विरोध करताना असं म्हणतात. बघा ज्याच्या त्या गटावर बोलायचं असतं ते आपलंच कोण बी बोलणार पण भाजपला सगळीकडेच चांगल्या आमच्या पद्धतीचे गावात तरी परिस्थिती आहे बघा, आमच्या गावात. आणि आता हे मळग जवळच आहे, पाहुण्यापर्यंत संबंध आहे, हे उमेदवार आहेत आणि इथून पाठीमागं सगळं हे विकास जो झालाय मंडली मुश्रीफ आणि संजय बाबा घाडगे ह्या दोन्ही गटांनी आणि रस्ता एक कुठं राखाय नाही. नदीपासून वरच्या रोड पर्यंत दोन्ही पांत्याचं रस्ता डांबरीकरण केलंय. ह्या कांबळे महारपांतीचा तो पण केलाय आणि गावातलं कुठलं वाडीव वस्तीवर सगळं रस्ते केल्यात, पाण्याची योजना केली आहे, लाईट सगळी पुरवली आहे. त्यामुळे मोठा विकास ह्या आमच्या ह्या पंचवार्षिकला मागल्या तरी मोठा विकास झालेला आहे. त्यामुळं ह्या दोन नेत्यांचं ज्यादा इथं वर्चस्व आहे. लोक खुश आहेत काय म्हणताय? ह्या गोष्टीला, लोक खुश आहेत. बर आमचं गाव कम्प्लीट बाराने म्हणा कम्प्लीट खुश आहे या गटात त्या गटाला. होय. तुमचं नाव कसं? राजेंद्र पाटील. काय काय वातावरण ह्या गावामध्ये बघायला गेलं? एकंदरीत जर बघितलं तर नामदार मुश्रीफ साहेब, संजयबाग घाडगे आणि समज राजेगट हे तिन्ही गट इथं प्रभावी आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीचं आघाडी या ठिकाणी आमच्या महायुती म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपला मिळणार आहे. का बरं? नाही, एकंदरीत विकास कामाचा विचार जर केला गेला तर आमदार मुश्रीफ साहेबांचं तर फार मोठं योगदान आहे. आता तुम्ही हे मंदिर देवालय बघितलं, गावचे रस्ते बघितले किंवा अंगणवाड्या असतील, ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर हे झाले भौतिक सुविधा. पण सामान्य व्यक्तींचं ऑपरेशनचा प्रश्न असेल, पेन्शनचा प्रश्न असेल, म्हणजे सामुदायिक काम झालंच पण वैयक्तिकरित्या मुश्रीफ साहेबांचं मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला संजयबाग घाडगे यांची सुद्धा आता शुगर फॅक्टरी असेल पण किंवा त्याच्या अगोदर त्यांच्याकडे असलेली पंचसेंद्र असेल त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा विकास केलेला आहे. संभाजीराजांच्या त्यांच्या माध्यमातून, त्याचा शाहू कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून असं ते तिन्ही गट या ठिकाणी प्रभावी काम करतात. जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत काकासाहेब सावडकर, त्यांच्याबद्दल काय वाटतं? काकासाहेब सावडकर सुद्धा एक जनसामान्यातला कार्यकर्ता आहे आणि लोकनियुक्त सरपंच आहे. त्यातूनच त्यांच्या कार्याची या ठिकाणी आपल्याला ओळख होते आणि त्यामुळं अशा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल तर आपण त्यांना पाठबळ देणं हे योग्य आहे असं मला वाटतं. तुमच्या गावातनं या महायुतीला किती मतदान होईल तुमचं काय मत आहे? तसा विचार केला तर किमान माझ्या माहितीप्रमाणे एक 70 ते 80% मतदान ह्या ठिकाणी होणार. हॅलो, नमस्कार. तुमचं नाव कसं? मातृपट ही सगळी म्हणतात मुश्रीफांनी कामं केल्यात, घाडगेने कामं केल्यात, राजेने कामं केल्यात. तुमचं ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं मत आहे? काय नाही काय वाटतं इथं? काय वाटतं इथं आता ह्या निवडणुकीला निवडून कुणाला द्यायचं? होय आम्हाला काय मुस्लिम कामं केले ते आहेतच हो. हा. ते बदल काय करायचं हो. मुस्लिम आमची कामं केलेली आहे. काय कामं केले तुमचं? आमचे पैसे म्हणा काहीतरी पोरांचं दवाखान्याचं म्हणा आमचे केलेलं आहे ते म्हणून काहीतरी आम्हाला ते बदल तसं बोलता येत नाही असं आहे. लोक म्हणतात ती नेते फक्त एकत्र आल्यात, खाली कार्यकर्ते लोकही आलेले नाही ती. आहे बरोबर आहे. आल्यात का लोक सगळे एकत्र आल्यात का? आम्हाला ते काय माहिती नाही पण आमचं मी हे सांगून शकतो हो, काय सांगाल? त्याचं कसं आहे, आपण कागल तालुक्याचा जर राजकीय इतिहास बघितला
तर बांधावरचं राजकारण व्हायचं, लग्नाचे प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणजे एका गटातली मुलगी दुसऱ्या गटात द्यायची नाही, बांधावरची आमच्या म्हणजे पूर्वीचा इतिहास बघितला तर अनेक डोके फोडून गेलेलं राजकारण आहे. आणि या माध्यमातून जर कार्यकर्त्यांचा वादविवाद संबंध असेल, विकासाच्या दृष्टीने जर तिघं एकत्र येत असतील तर ह्यात सकारात्मक दृष्टीने बघायला काही हरकत नाही. त्यामुळे हे योग्य आहे, चांगलं आहे. जर नेते मंडळी एकत्र असतील तर कार्यकर्त्यांनी सुद्धा हातात घालायला काही हरकत नाही. आता आज आम्ही तिन्ही गटाचे येथे एकत्र होतो, आमचा सुद्धा संघर्ष झालेला आहे, आम्ही सुद्धा ते संघर्ष केलेला आहे. पण आज आम्ही तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आम्हाला सुद्धा जर विकासच होत असेल किंवा चांगल्या दृष्टिकोनात बघायला असेल, सकारात्मक दृष्टीने बघता येत असेल तर एकत्र यायला काही हरकत नाही. तर आज मी बघितलं तर इथं हनुमान मंदिर भडगाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी असलेली जे काही लोक आहेत त्या लोकांसोबत केके चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद साधलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी युतीचे जे काही उमेदवार आहेत त्यांची देखील प्रचार रॅली या ठिकाणी गेलेली आहे आणि ते जमलेल्या गावातली जे काही लोक आहेत त्या लोकांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे. तर बघायला गेलं तर 3 नेते एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे आमची जी काही मतं आहेत ही तिन्ही लोकांना असणार आहेत अशा पद्धतीची मतं इथल्या लोकांनी व्यक्त केलेली आहेत. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासमोर अभिजित, धन्यवाद.